जाऊया पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। फेसबुक डाऊन झालं। हो, सोशल नेटवर्किंग साइटमध्ये आघाडीवर असलेलं फेसबुक आज पहिल्यांदाच डाऊन झालं। तब्बल 20 मिनिटांसाठी फेसबुकची वेबसाईट आणि फेसबुकचं ॲप्लिकेशन पूर्णपणे बंद पडलं होतं आणि नेटिझन्स लगेचच हैराण झाले। त्यांची बेचैनी लगेचच बाहेर पडली इतर सोशल मीडियातून। मॅथ्यू नावाच्या एका व्यक्तीनं गुगल प्लसवर फेसबुक डाऊन आहे अशी आपली तक्रार नोंदवली। ट्विटरवरही लगेचच जागृत नेटिझन्स उड्या मारल्या। सोशल नेटवर्किंग साइट्स कधीही बंद पडू शकणार नाही, कधी क्रॅश होणार नाही असा दावा फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गनं केलेला होता आणि त्याचा हा दावा खोडून काढत फेसबुक आज बंद पडलं आणि नेटिझन्स आपलं एक जगच बंद पडल्यानं लगेचच दुसऱ्या पर्यायाचा आधार घेतल्याचं स्पष्ट झालं। तब्बल 20 मिनिटांनंतर फेसबुक आता पुन्हा सुरू झालेलं आहे। फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गनं फेसबुक कधी थांबत नाही असा दावा केला होता आणि त्याचा हा दावा खोटा पडलाय। पाहूया मार्कनं याआधी केलेला हा दावा। If the servers are down for even a day, our entire reputation is irreversibly destroyed. Look, users are fickle. Friendster has proved that. Even a few people leaving would reverberate through the entire user base. The users are interconnected. That is the whole point. College kids are online because their friends are online, and if one domino goes, the other dominoes go. Don't you get that? I am not going back to the Caribbean night at AEPI. We don't crash ever. If the servers are down for even a day, our entire reputation is irreversibly destroyed. Look, users are fickle. Friendster has proved that. Even a few people leaving would reverberate through the entire user base. The users are interconnected. That is the whole point. College kids are online because their friends are online, and if one domino goes, the other dominoes go. Don't you get that? I am not going back to the Caribbean night at AEPI. We don't crash ever. If the servers are down for even a day, our entire reputation is irreversibly destroyed. Look, users are fickle. Friendster has proved that. Even a few people leaving would reverberate through the entire user base. तर आपण बघितलं की मार्क झुकरबर्गचा दावा काय होता। ही ॲप्लिकेशन्स कधीच बंद पडू शकणार नाही, सोशल नेटवर्किंग साइट ह्या कधीच बंद पडणार नाही असा त्यांनी दावा केला होता। मात्र काही वेळापूर्वी फेसबुक हे 20 मिनिटांसाठी बंद पडलं होतं आणि नेटिझन्सच्या काळजाचा ठोका चुकला होता। एकंदरीत नेमकं काय झालं जाणून घेऊया। आमचे zee24तास.com चे वेब एडिटर प्रशांत जाधव सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, नेमकं काय झालं होतं? फेसबुक बंद पडलं म्हणजे काय झालेलं होतं? अनुपमा, साधारण 1:30 वाजता आपण लॉग इन केल्यावर काहीच येत नव्हतं। सॉरी असा मेसेज येत होता। त्या ठिकाणी सॉरी समथिंग वेंट रॉंग असा मेसेज येत होता। त्याच्यानंतर तिथे ऑप्शन दिलं होतं गो बॅक आणि हेल्प, ह्याला सुद्धा आपण क्लिक केलं होतं। तेव्हा सुद्धा आपल्याला काहीच करता येत नव्हतं। हे फेसबुकच्या इतिहासात पहिल्यांदा आहे की एवढ्या काळासाठी, एवढ्या मोठ्या वेळेसाठी हे फेसबुक पूर्णपणे बंद होतं। तसं छोट्या मोठ्या समस्या आल्या होत्या, म्हणजे 9 मे रोजी पण अशीच समस्या आली होती की लोक लॉग इन करू शकत नव्हते। गेल्या 6 महिन्यात ही तिसऱ्यांदा अशा प्रकारची समस्या आहे। एकूण तांत्रिक बिघाड झालाय। आपल्याला या संदर्भातलं नेमकं काय हे आहे त्या फेसबुकचं ब्लॉग असेल तर त्याच्यावर आपल्याला ते कळेल। अजून तरी स्पष्ट झालं नाही की कशामुळे ती साईट बंद झाली होती। अगदी प्रशांत, खरं तर यातली गंमत आणखी होती की दुसऱ्या सोशल नेटवर्किंग साइटचा जेव्हा पर्याय नेटिझन्सनी स्वीकारला त्यावेळी फेसबुकला श्रद्धांजली सुद्धा देण्यात आलेली होती। त्यामुळे नेटिझन्सचं जग कसं वेगळं आहे हेही त्यामधून दिसून आलं। धन्यवाद प्रशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।